सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे सम्यक दृष्टी असणारे सुगती प्राप्त करतात। ज्यांची सम्यक दृष्टी असते ते लोक कशी सुगती प्राप्त करतात। तर आजची आपली ही गोष्ट आहे तीर्थकर शिष्यांची गोष्ट। तीर्थकर शिष्य होते, त्या तीर्थकर शिष्यांची आजची आपली ही गोष्ट आहे। तर भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये यांच्याकरिता दोन गाथा म्हटलेल्या आहेत, एक 318 आणि एक 319। तर पहिली मी सांगते 318 म्हणून तुम्हाला। अवज्जे वज्जमतीनो वज्जे चावज्ज दस्सिनो मिच्छा दिठ्ठी समाधाना सत्ता गच्छन्ति दुर्गती। ह्या गाथेचा अर्थ असा आहे, अंतर्दोषात दोष आणि दोषात जे अदोष आहे असे समजतात असे मिथ्या दृष्टी धारण करणारे प्राणी दुर्गतीला प्राप्त होतात। म्हणजे अंतर्दोषात दोष आहे आणि दोषात म्हणजे कसं दोषी आहोत आपण आणि आपण दोषी आहोत, पण आपण असं समजतो की त्याच्यामध्ये दोष काही आहे नाही, आणि ज्याच्यामध्ये दोष आहे ते समजतो आपण अदोष आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये दोष काही आहे नाही। जे लोक असे समजतात, अशी मिथ्या दृष्टी धारण करतात, म्हणजे अंधविश्वास सारख्या गोष्टी नाही का, त्याला उद्देशून ही कथा। तर असे लोक दुर्गतीला प्राप्त होतात। आता दुसरी गाथा आहे गाथा क्रमांक 319। वज्जच्च वज्जतो यत्वा अवज्ज अवज्जतो सम्मा दिठ्ठी समाधना सत्ता गच्छन्ति दुर्गती। दोषाला दोष, आणि जो व्यक्ती दोषी आहे तर दोष आहे, गलत आहे तर गलत आहे, आणि अदोषाला अदोष, जे गलत आणि सही आहे तर सही आहे आणि गलत आहे तर गलत आहे, जाणून घेतो आणि सम्यक दृष्टी धारण करणारे प्राणी सुगतीला प्राप्त होतात। आणि जे सम्यक दृष्टीने खरं आहे तर खरं, खोटं आहे तर खोटं असं जे जाणून घेतात ते सुगतीला प्राप्त होतात। महाकारुणिक भगवान जेतवनात विहरत असताना काही तीर्थकरांच्या शिष्यांना उद्देशून ह्या दोन गाथा त्यांनी म्हटलेले आहे। जेव्हा भगवान बुद्ध जेतवनामध्ये राहत होते तेव्हा त्यांनी काही तीर्थकरांचे शिष्य होते, त्यांना उद्देशून ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहे। तथागतांचे नाव काही संकुचित संप्रदायातील लोकांना भयभीत करीत असे। तथागतांचे जे नाव होते ते काही संप्रदाय होते, संकुचित संप्रदाय, त्यांना भयभीत करत होते, भीत होते काही लोक त्यांच्या नावाने। बुद्धांच्या नावातच विद्रोह होता, बुद्धांच्या नावामध्ये विद्रोह होता। हे नाव समूळ क्रांतीचे पर्यायवाची नाव होते। सगळ्यांमध्ये क्रांती घडवणारे नाव म्हणजे भगवान बुद्धांचेच नाव होते। अशा तऱ्हेने भयभीत झालेले लोक स्वतः बुद्धांपासून दूर दूर राहत होते। काही लोक खरं पासून लांब लांब जातात आणि काही लोकांना खरं आवडते तर ते खरंच्या जवळ जातात। जे लोक खोटारडे असतात, ज्यांना खोट्या गोष्टी आवडतात, ते कधीही खऱ्या गोष्टीच्या मागे लागत नाही। तर अशा प्रकारे भगवान बुद्धांपासून पण वाईट लोक लांब पडत होते व आपल्या मुलांनाही त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते, आणि स्वतः तर पडतच होते आणि आपल्या मुलांना सुद्धा त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते। त्यांनी आपल्या मुलांना सांगून ठेवले होते की बुद्धांच्या जवळपासही त्यांनी फिरकू नये, आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या मुलांना सांगितले त्या लोकांनी की बुद्धांच्या जवळपासही तुम्ही फिरकायचे नाही। त्यांनी मुलांकडून शपथ घेऊन ठेवली होती की कधीही त्यांनी बुद्ध किंवा भिक्खूंना भेटू नये, आणि आपल्या मुलांना शिकवले होते, शपथ दिली होती की तुम्ही कधीही बुद्धांना किंवा त्यांच्या भिक्खूंना भेटायचे नाही व चुकून भेट झाल्यास प्रणाम सुद्धा करायचे नाही, आणि चुकून जर भेटही झाली तरी त्यांना प्रणाम करायचे नाही। एके दिवशी काही मुले जेतवनाच्या बाहेर खेळत होते। एके दिवशी आता काही मुले जेतवनाच्या बाहेर खेळत होते। खेळता खेळता त्यांना तहान लागली, आणि मुलं खेळत राहतात तर त्यांना तहान लागली। त्यावेळी ती मुले आपल्या आईवडिलांना दिलेले वचन विसरून गेले, आणि त्यावेळी ते मुले आपल्या आईवडिलांना त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही तथागतांना वंदनही करणार नाही, त्यांच्या जवळही फिरकणार नाही आणि त्यांच्या भिक्खूंच्या जवळही फिरकणार नाही। एका उपासकाच्या मुलाला त्यांनी सांगितले की तू स्वतः जेतवनात जाऊन पाणी पिऊन ये। एका उपासकाच्या मुलाला त्यांनी सांगितले, एका मुलाने की तू स्वतः जेतवनामध्ये जा आणि तिथे जाऊन पाणी पिऊन ये, आणि आमच्यासाठी पाणी तू घेऊन ये। स्वतः पण जा, पाणी पिऊन ये, आणि आमच्या दोघांसाठी सुद्धा तू पाणी आमच्यासाठी घेऊन ये। तो मुलगा महाविहारात शिरला, आणि अशा प्रकारे तो उपासिकाचा मुलगा, तथागतांची जी उपासिका होती, तर
तो जेतवनामध्ये शिरला आणि तेव्हा तथागताशी त्याची गाठ पडली आणि तथागतांनी त्याला म्हणजे त्याची तथागतांवर नजर पडली. तेव्हा तो कशासाठी आला ते तथागतांना त्यांनी सांगितले आणि तो तथागतांना सांगू लागला की मी कशासाठी आलो म्हणून. तथागतांनी त्या मुलाला पाणी पाजले व म्हणाले, ज्या आणि त्या मुलांना पण पाणी पिण्यासाठी इथे पाठव. आणि तथागतांनी त्या मुलाला पाणी दिलं आणि त्यांना त्या मुलाला सांगितलं की ते जे 2 मुलं आहेत त्यांना सुद्धा तू पाणी प्यायसाठी इथे पाठव. तथागतांनी त्या मुलाची वरची तहान तर भागवलीच पण आतील तहान पण भागवली. आणि अशा प्रकारे तथागतांनी त्याची जी वरची तहान होती ती तर भागवलीच आणि आतमधली जी तहान होती ती पण भागवली. आतील तहान अर्थातच बालकांना हवे असलेले प्रेम त्याला पाजले होते. म्हणजे तथागतांनी पाणी तर पाजलंच परंतु छोट्या मुलांना काय पाहिजे राहते? प्रेम, बरोबर. तर तथागतांनी आपले प्रेम त्या मुलाला पाजले होते. तो मुलगा अति आनंदाने महाविहाराच्या बाहेर आला व त्या इतर मुलांनाही भगवंताकडे घेऊन गेला. आणि अशा प्रकारे तो मुलगा खूप आनंदाने बाहेर आला विहाराच्या आणि ते दोन्ही मुलांना भगवंताकडे विहाराच्या आतमध्ये घेऊन गेला. ती सर्व मुले खेळ इत्यादी सर्व विसरून दिवसभर भगवंतासोबत राहिले. आणि ती सगळी मुले अशा प्रकारे खेळ तर विसरूनच गेले आणि भगवंतासोबतच ती सगळी मुले राहिले. असे प्रेम त्यांनी कधीही अनुभवले नव्हते. भगवान बुद्धांनी जे त्यांना प्रेम दिलं असे प्रेम त्या मुलांनी कधीही अनुभवले नव्हते. त्यांनी वरची तहान भागली आणि आतलीही तहान भागली. अशा प्रकारे त्या मुलांची वरची तहान पाण्याची तहान तर भागलीच परंतु आपल्या आतामध्ये प्रेमाची तहान असते. त्या मुलांची प्रेमाची तहान सुद्धा भागली. तथागतांनी त्यांना एवढं प्रेम केलं. असे चुंबकीय आकर्षण, असे सौंदर्य, असा प्रसाद, अशी शांती, असा आनंद, असा अपूर्व उत्सव ते पहिल्यांदाच अनुभवित होते. आणि असा चुंबकीय आकर्षण म्हणजे एखाद्याला चिटकूनच राहणे, नाही का. आपल्याला एखादा व्यक्ती खूप आवडला तर असं वाटतं याच्यापासून लांब जाऊच नाही. प्रेम करणारा माणूस भेटला तर, नाही का, शेंडे काकू जसे आहेत तशासारखे, ठीक आहे. तर असे चुंबकीय आकर्षण, असे सौंदर्य, असे प्रसाद, अशी शांती, असा आनंद, असा अपूर्व उत्साह ते पहिल्यांदाच अनुभवित होते. असं त्यांना कधीही कुठे कुणाकडून मिळालेलं नव्हतं. तो अपूर्व रस, तो अलौकिक रंग त्या सरळ बालकांच्या हृदयाशी भिडला आणि त्यांना खूप आवडायला लागला. कारण छोट्या मुलांना काय कोमल हृदय राहते त्यांचं, नाही का. त्यांना कुणी प्रेम केलं तर कसं प्रेमाची त्यांना भूक राहते. प्रेम केलं तर ते त्यांच्याच जवळ जातात. तुम्ही साधी चॉकलेट जरी दिली तर ते तुमच्यासोबत गोड बोलतात, नाही का. छोट्या मुलं थोडे कोमल मनाचे राहतात. खरोखर म्हणतात ना, बच्चे मन के सच्चे, नाही का. बच्चे जे राहतात छोटे मुलं ते मनाचे सच्चे राहतात. ती सरळ मनाची बालके भगवंताच्या सहवासात इतके रमले की त्यांचा सहवास रोज हवासा त्यांना वाटू लागला. आणि अशा प्रकारे ते भगवंताच्या सहवासामध्ये इतके रमले की त्यांना असं वाटू लागला की आम्हाला आता भगवंतासोबतच राहायचं आहे असं त्यांना वाटू लागले. मग त्यांचे भगवंताकडे रोजच येणे जाणे चालू झाले आणि अशा प्रकारे त्या मुलांचे भगवंताकडे रोज येणे जाणे सुरू झाले. भगवंतासोबत ते ध्यान करू लागले आणि अशा प्रकारे ते मग भगवंतासोबत ध्यान करू लागले. त्यांची सरळ श्रद्धा अतिशय दृढ झाली आणि ध्यान करू लागले. आणि ध्यान करणे म्हणजे मग काय होते, स्वतःच्या मनाला जिंकणे पूर्ण, बरोबर. आणि सगळं काही विसरूनच जाणे. मग ते कुणाचं ऐकत नाही ध्यान करणारा मनुष्य, कुणी काही म्हणू दे, नाही का. तर अशा प्रकारे त्यांची सरळ श्रद्धा अतिशय सदृढ झाली आणि अशा प्रकारे मग भगवंतावर त्यांची श्रद्धा जी होती ती आणखी वाढली. त्या मुलांच्या आईवडिलांना याची खबर लागली आणि जे 2 मुलं होते तीर्थकरांचे, नाही का, त्यांच्या आईवडिलांना याची खबर लागली. मुलांवरती ते अतिशय क्रोधित झाले. मुलांना ते खूप रागवू लागले की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जायचं नाही, वंदन सुद्धा करायचं नाही, तिथे भटकायचंही नाही, परंतु आता फार उशीर झाला होता. ते ओरडू लागले परंतु खूप उशीर झाला होता. आता त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि त्या मातापित्यांनी आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. त्यांच्या पंडित पुरोहितांनी त्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला. न ऐकल्याने दाटून पाहिले आणि त्यांचे जे पुरोहित होते त्यांनी त्या मुलांना समजवायचा प्रयत्न केला. त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना डाटलं, मारलं, नाही का. साम दाम दंड भेद, नाही का, ह्या सर्व नीती त्यांनी त्या लहान मुलांवर अपनावल्या
लहान बालकांवर त्यांनी ह्या सर्व नीती मारून, प्रेमाने, लाडाने, नाही का, द्वेषाने, सगळं काही ओढून वगैरे त्यांनी बघितलं. परंतु बुद्धांची त्यांच्यावर जी छाप पडली ती पडलीच होती. बुद्धांची जी छाप पडली होती ती तुम्ही मारा, काही करा, ती काही जाणार नव्हती. आईबाप रडले, पस्तावले, आक्रोश केला, परंतु काहीही उपयोग झाला नाही. ते त्या मुलाचे आईवडील रडले, परंतु काहीही उपयोग झाला नाही. जणू काय बुद्धांनी त्यांच्या मुलांना पार बिघडवून टाकले. परंतु बुद्धांनी काही बिघडवले नव्हते. त्यांची नाराजी एवढी पराकोटीची होती की ते लोकांना सांगत सुटले की भ्रष्ट गौतमाने आमच्या लहानशा भोळ्या भाबड्या बालकांना भ्रष्ट केले म्हणून. आणि ते अशा प्रकारे लोकांना सांगू लागले की गौतम जे श्रमण गौतम आहे त्यांनी आमच्या मुलांना भोळ्या भाबड्या बालकांना भ्रष्ट करून टाकले. अशा भगवान बुद्धाबद्दल इकडे तिकडे वाईट गोष्टी ते पसरवू लागले, सांगू लागले. शेवटी त्यांचे वेडे पण इतके वाढले की त्या बालकांना त्यागून देण्याची त्यांनी तयारी चालवली. आणि शेवटी त्यांचे वेडे पण इतके वाढले की त्यांनी विचार केला की आम्ही आमच्या बालकांना म्हणजे आम्ही आमच्या मुलांना त्यागून देतो. एके दिवशी त्या बालकांना बुद्धाकडे सोपवण्यासाठी ते जेतवनामध्ये गेले. आणि एके दिवशी मग ते माता पिता त्या मुलांना जेतवनाकडे बुद्धांकडे सोपवण्यासाठी गेले. मात्र हे जाणे त्यांच्या जीवनात ज्योती जागवून गेली. परंतु त्यांच्या जीवनामध्ये ज्योती जागवून गेली, कारण ते सर्व आईबाप सुद्धा बुद्धांचे उपासक होऊनच वापस आले. कारण ते सगळे जेवढेही आईबाप गेले होते त्या मुलांचे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये ज्योती जागवून आली. ते जेव्हा गेले, क्रोधाने गेले, परंतु ते परत त्यांना बुद्धांचे उपासकच होऊन वापस आले. बुद्धांजवळ जाणे आणि बुद्धाविना वापस येणे संभव नाही. बुद्धांजवळ जाणे आणि त्यांच्या विना वापस येणे हे संभव आहेच नाही, कुणी कितीही कठोर मनाचा असला तरी सुद्धा. त्याच वेळी भगवंतांनी त्या तीर्थकर शिष्यांना उपदेश देताना म्हटले, जे जसे आहे तसेच पाहण्याने सम्यक दृष्टी निर्माण होते. आणि त्यावेळी भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश देताना सांगितलं की जे जसे आहे त्यांना तशाच दृष्टीने बघणे म्हणजे सम्यक दृष्टी निर्माण होणे. म्हणून जे जसे आहे तसे पक्षपाताशिवाय पाहायला हवे. म्हणून जे जसे आहे तसंच बिना पक्षपात केल्याशिवाय पाहायला हवे. असे पाहिल्याने आपल्याला सुगती प्राप्त होते. आणि जे जसे नाही तसे त्याला पाहिल्यास तुम्ही दुसऱ्याची नव्हे तर स्वतःचीच हानी करता, हे लक्षात ठेवा. आणि जे जसे नाही आहे तरी सुद्धा आपण त्याला तसे पाहून राहिलो तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपलीच हानी आहे आणि आपण आपलीच हानी करून घेतो. तुम्ही हळूहळू विकृतीने भराल. पक्षपाताने पूर्वग्रह दूषिततेने आपले चित्त ठेवू नका. पक्षपात करून खोटला खरं आणि खरंला खोटं करू नका. निष्पक्ष भावाने पहा की काय ठीक आहे आणि काय चुकीचे आहे. निष्पक्ष भावाने बघायचं की काय खरं आहे आणि काय खोटं आहे, मग निर्णय करा. खरंला खरं आणि खोटंला खोटं बोला. जर तुम्ही असं कराल तर सुगतीला प्राप्त होणार, आणि खोटंला खरं आणि खरंला खोटं म्हणाल तर तुम्ही दुर्गतीला प्राप्त होणार. पहिल्यांदाच तुम्ही निर्णय ठरवून द्याल तर सत्य स्वरूपाला तुम्ही ओळखू शकणार नाही. दोषाला दोष म्हणूनच पहा आणि अदोषाला अदोष म्हणूनच पहा, तर सम्यक दृष्टी निर्माण होईल. तरच आपल्यामध्ये सम्यक दृष्टी निर्माण होणार. जेव्हा तुमची सम्यक दृष्टी राहील तरच तुम्ही पक्षपात विरहित राहाल. जे जसे आहे तसेच पाहणारी तुमची दृष्टी असेल, तुमची काही पूर्वधारणा राहणार नाही. जे जसे आहे कोणतीही गोष्ट जे जसं आहे आपल्याला तसंच बघायला शिकायला पाहिजे. ना चांगली ना वाईट समदृष्टी राहील. ना इकडे ना तिकडे तुमच्या मनाचा तराजू समतोल राहणार. आणि अशा प्रकारे मग खरंला खरं खोटंला खोटं आपण बघण्याची आपल्यामध्ये क्षमता झाली तर आपला तराजू समतोल राहणार. अशा समतुल्य स्थितीचे नाव आहे सम्यक दृष्टी. यालाच काय म्हणतात? सम्यक दृष्टी. विचाराशिवाय, शोधाशिवाय, अनुभवाशिवाय ज्याने मानूनच ठेवले तर तो सम्यक दृष्टी नसून मिथ्या दृष्टी आहे. विचार करतो आपण, नाही हे असंच आहे असंच आहे, तसं नसलं तरी हे असंच आहे. ठीक आहे, बिना शोधाची, त्या गोष्टीचा कोणता शोधही नाही तरी आपण म्हणतो नाही हे असंच आहे. अनुभव नाही तरी सुद्धा आपण म्हणतो ही गोष्ट अशीच आहे. ज्याने असे मानून ठेवले तो सम्यक दृष्टी नसून मिथ्या दृष्टी आहे. त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी नाही आहे तर कोणती दृष्टी आहे? मिथ्या दृष्टी आहे. त्यापासून सावध राहा. जे अदोषात दोष व दोषात अदोष बुद्धी राखतात
अर्थात दोषरहित कार्यात दोष बुद्धी आणि दोषयुक्त कार्यात अदोष बुद्धी राखणारे प्राणी मिथ्यादृष्टी ग्रहण करून दुर्गतीला प्राप्त होतात। अदोषाला दोष समजणारे आणि दोषाला अदोष समजणारे प्राणी दुर्गतीला प्राप्त होतात आणि दोषयुक्ताला स्वदोष जाणून निर्दोषाला दोषरहित जाणून सम्यक दृष्टी धारण करणारा सुगतीला प्राप्त होते। दोषाला दोष अदोषाला दोष मानणारा मनुष्य सुगतीला प्राप्त होते। जर आपल्याला सुगतीला प्राप्त व्हायचं आहे तर दोषाला दोष, जिथे दोष आहे तिथे दोष आणि जिथे अदोषी आहे तिथे अदोष म्हणायला शिकायला पाहिजे, ओळखता आलं पाहिजे। तर आजची आपली ही गोष्ट आहे तीर्थकार शिष्यांची गोष्ट। ठीक आहे, साधू साधू साधू।